क्षाचिये किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरणा होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरणा श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहि तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहि। ओम शांति शांति शांति। उशिरा केला प्रश्न। आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका, श्रद्धेय मंदाताई गंधे या उभयतांना मनपूर्वक वंदन करते। श्री गुरु यमदेव आणि सत्शिष्य नचिकेता या उभयतांना सुद्धा मनपूर्वक वंदन करते आणि वंदुतया ते फेसबुक पेजवरून कठोपनिषदाचं चिंतन ऐकण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन करते। कठोपनिषदातील द्वितीय अध्याय तृतीय वल्ली त्याला आज आपण सुरुवात करणार आहोत। भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायातील पहिला श्लोक जसा आहे ऊर्ध्वमूल मधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम त्या पद्धतीचाच या ठिकाणी या प्रकरणामध्ये पहिला श्लोक आलेला आहे। या पहिल्या श्लोकावर ओवीबद्ध टीका करत असताना परमपूज्य डॉक्टर काकांनी जवळजवळ 41 ओव्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत। त्यामध्ये 29व्या ओवीपर्यंत या प्रपंच वृक्षाचं वर्णन केलेलं आहे। सुरुवातीलाच इथं म्हटलेलं आहे की ज्याची मुळे वर असून शाखा खाली आहेत असा हा अश्वत्थ वृक्ष म्हणजे संसार वृक्ष जुनाट आणि पुरातन आहे। तोच विशुद्ध ज्योतिस्वरूप आहे, तोच ब्रह्म आहे व तोच अमृतही आहे। सर्व लोक त्यातच समाविष्ट आहेत, त्याचे पलीकडे काही असू शकत नाही, हेच ते ब्रह्म होय। ज्याची मुळे वर असून शाखा खाली आहेत। आपण पाहतो की ज्या वेळेला एखादा वृक्ष डोळ्याने आपण पाहतो त्यावेळेला त्याचे शाखा फांद्या खोड हे सगळं वर असतं आणि मुळं खाली असतात। पण इथं म्हटलेली आहे की ज्याचे मुळं वर असून शाखा ज्या आहेत त्या खाली आहेत। आता इथं वर शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ सूक्ष्म। आता या संपूर्ण संसार वृक्षाचं जे अधिष्ठान आहे म्हणजे ज्याच्यावर हा संसार वृक्ष अध्यस्त आहे आणि भासमान होत चाललेला आहे असं जे आहे ते या संसार वृक्षाचं मूळ आहे आणि ते मूळ म्हणजे परब्रह्म। ते अतिशय श्रेष्ठ आहे, परमश्रेष्ठ आहे, अत्यंत सूक्ष्म आहे आणि म्हणून इथं वर शब्दाचा अर्थ आहे अत्यंत श्रेष्ठ असणारं असं त्याचं मूळ आहे। आणि संसार वृक्ष जो आहे त्याला या ठिकाणी अश्वत्थ असं म्हटलेलं आहे। भगवद्गीतेमध्ये ज्या वेळेला विभूती योग भगवंतांनी सांगितलेला आहे त्यावेळेला अश्वत्थ या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी पिंपळ असा केलेला आहे किंवा तो आहे आणि त्या ठिकाणी ती त्याची विभूती असं पिंपळ हा वृक्ष भगवंतांनी स्वतःची विभूती म्हणून सांगितलेला आहे। पण इथं अश्वत्थ या शब्दाचा अर्थ आहे की संसार जो क्षणभरही स्थिर राहत नाही असा जो संसार त्याला या ठिकाणी अश्वत्थ असं म्हटलेलं आहे। आता हा संसार कसा आहे तर अनादी आहे म्हणून त्याला जुनाट आणि पुरातन असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि त्याच्यावर हे संपूर्ण जगत जे आहे ते भासमान होत चाललेलं आहे। आता जे ज्याच्यावर भासतं ते तद्रूपच असतं असं एक सिद्धांत आपल्या समोर आहे की जे ज्याच्यावर भासतं त्याला दुसरी कुठलीही सत्ता नसल्यामुळे ते जणू काही तद्रूपच असतं आणि म्हणून इथं
काय म्हटलेलं आहे की तोच विशुद्ध ज्योती स्वरूप आहे, तोच ब्रह्म आहे व तोच अमृतही आहे. आता संसार वृक्ष मुळात अश्वत्थ आहे, मग त्याला इथं ब्रह्म अमृत असं का म्हटलेलं आहे? तर ज्याच्यावर जे भासतं ते तद्रूप असतं, ह्याप्रमाणे या ठिकाणी तो ब्रह्मरूप आहे असं म्हटलेलं आहे. आणि सर्व लोक जे आहे ते या संसार वृक्षामध्ये समाविष्ट आहेत. मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंतचे जेवढे काही लोक आहेत म्हणजे अनुभवाचे प्रांत आहेत, जेवढे जीवात्मे आहेत ते सगळे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत आणि त्याच्या पलीकडे काही असू शकत नाही. आणि हेच ते ब्रह्म आहे. म्हणजे ज्याच्यावर हा संसार वृक्ष भासमान होतो आहे असं जे अधिष्ठान रूप तत्व आहे तेच ब्रह्म आहे, त्याच्या वेगळं दुसरं असं काहीही नाही. आता वृक्ष पाहता थोरले कळे मूळ खाली गेले आणि ते असे पोशिले रसे जळे. तैसा संसार हा पाहता ब्रह्म येतसे जाणिता आणि संसार पोषिता कर्मभार. या संसाराचं निरूपण या ठिकाणी एवढं का बरं केलेलं आहे? कारण हा संसार कसा आहे, कसा भासतो आहे, त्यानंतर तो कसा निर्माण झालेला आहे, त्याचं स्वरूप काय आहे हे जाणलं असता त्याच्या मागचं असणारं अधिष्ठान जे आहे ते जाणण्याची व्यवस्था होते. आणि म्हणून या ठिकाणी संसाराचं सुरुवातीला या ठिकाणी निरूपण केलेलं आहे. आता जे ज्याच्यावर भासतं ते त्याच्या अगदी जवळ असतं असंही एक आहे. मग आता एखाद्या घरी जर आपल्याला जायचं असेल, पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी जर एखाद्या घरी आपल्याला भेटायला जायचं असेल तर त्याच्या जवळची खूण आपण आधी विचारतो त्यांना की आम्ही तर तुमच्या सोसायटीत येतोच आहोत, पण त्या सोसायटीच्या जवळपास असणाऱ्या खुणा कुठल्या आहेत त्या सांगा बरं. आता त्या खुणा लक्षात ठेवून मग आपण त्या सोसायटीमध्ये जातो, कारण सोसायट्या अनेक असतात आणि आपल्याला पाहिजे ती सोसायटी नेमकी कशाच्या जवळ आहे हे कळलं तर तो पत्ता सापडायला आपल्याला सोपं होऊन जातं. तसं या ठिकाणी संसाराचं स्वरूप जाणून घ्या, म्हणजे तो ज्याच्यावर भासतो असं जे अधिष्ठान रूप तत्व आहे ते जाणायला तुम्हाला आम्हाला अत्यंत सोपं जाईल. आणि म्हणून सुरुवातीला जे आहे ते संसार वृक्षाचं या ठिकाणी निरूपण केलेलं आहे. जरी संसार वृक्षा जाणणे शरण वेदांतासी जाणे, संसार जाणिता तेणे ब्रह्मही कळे. स्पष्टपणे या ठिकाणी म्हटलेलं आहे की ते जर जाणून घ्यायचं असेल, या संसार वृक्षाचं मूळ म्हणजे अधिष्ठान जर जाणून घ्यायचं असेल तर वेदांताला शरण जावंच लागेल. म्हणजे श्रुती माऊलीच्या सिद्धांताला, श्रुती माऊलीच्या सांगण्याला होय म्हणत म्हणतच आम्हाला या ठिकाणी पुढे जाता येईल. त्याच्याशिवाय संसाराचं स्वरूप आणि त्याच्या अधिष्ठानाचं स्वरूप सुद्धा तुमच्या आमच्या लक्षात येणार नाही. आता संसार कसा निर्माण झालेला आहे तर म्हटलेलं आहे की अव्यक्त तत्व जे हिरण्यगर्भ म्हणतात त्याच्यापासून हे निर्माण झालेलं आहे. त्या ठिकाणी ज्ञानरूप तप त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने केलेलं आहे आणि त्या ज्ञानरूप तपातून त्याला या निर्मितीचं सहज सुंदर असं सिद्ध ज्ञान त्याच्या ठिकाणी प्रगट झालं आणि मग त्याच्या संकल्पातून हा संसार जो आहे तो निर्माण झालेला आहे. आता हा संसार ज्यापासून निर्माण झालेला आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला समजूत कशी घातली जाती आहे की कार्यावरून कारणाचं जे मूळ आहे ते शोधून काढण्याचा इथं प्रयत्न चाललेला आहे. आता ते तत्व कसं आहे तर ज्याच्यापासून हा संसार वृक्ष ज्या हिरण्यगर्भापासून तो निर्माण झालेला आहे ते अव्यक्त तत्व आहे. आता हिरण्यगर्भाला ईश्वराचं मन असं सुद्धा म्हटलं जातं. आता विराट पुरुषाचं जे वर्णन केलेलं आहे तर विराट म्हणजे स्थूल शरीर सगळ्यांचे मिळून जो देह तयार होईल त्याला विराट म्हटलेलं आहे. नंतर सगळ्यांचं मन मिळून जे मन तयार झालंय त्याला हिरण्यगर्भ असं म्हटलेलं आहे. या पद्धतीने त्याची व्यवस्था किंवा हिरण्यगर्भ म्हणजे प्राण असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर इथं आपल्याला घ्यायचं आहे की ते अव्यक्त तत्व आहे, पण या अव्यक्त तत्वाला म्हणजे संसार सुरू होण्यापूर्वी, संसार दृष्टीपथात येण्यापूर्वी एक अव्यक्त नावाचं तत्व होतं. या अव्यक्ताचंही जे मूळ आहे, या अव्यक्ताचाही जो आधार आहे, या अव्यक्ताचंही जे अधिष्ठान आहे तेच ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म कसं आहे तर जे परब्रह्म निराकारू ते जे तत्व आहे परब्रह्म नावाचं ते मात्र निराकार आहे. पण त्या निराकार असणाऱ्या परब्रह्माच्या सत्तेवर
साकार असणारं हे जगत जे आहे ते मात्र भासमान व्हायला लागलेलं आहे. आता प्रत्येक वृक्षाला जसं खोड असतं तसं या संसार वृक्षाचं खोड काय आहे तर सर्व जीवांच्या ज्या वासना आहेत तेच या वृक्षाचं काय आहे तर खोड आहे. नंतर अश्वत्थ वृक्षाला फांद्या कुठल्या कुठल्या आहेत, त्याच्याभोवती खळं कुठलं केलेलं आहे तर राग, द्वेष, लाभ, हानी इत्यादी जे द्वंद्व आहेत त्याचंच जणू काही ह्या वृक्षाला काय केलेलं आहे तर खळं केलेलं आहे. आणि त्रिपुटी म्हणजे ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय, कर्ता, क्रिया, कर्म इत्यादी ज्या त्रिपुटी आहेत व्यवहारात ज्याच्या साह्याने आपण व्यवहार करतो अशा ज्या सगळ्या त्रिपुटी आहेत त्या त्रिपुटींचं या वृक्षाच्या भोवती काय केलेलं आहे तर कुंपण घातलेलं आहे. आणि ह्या वृक्षाचं पोषण कसं होतं, जसं पाणी घालून त्या व्यावहारिक सत्तेतल्या वृक्षांचं पोषण होतं तसं या वृक्षाचं पोषण कसं होतं तर जीवाच्या ठिकाणी असणाऱ्या अनेक इच्छा, तृष्णा ज्या आहेत तेच जणू काही पाणी आहे आणि त्याच्यामुळे ह्या वृक्षाचं म्हणजे संसार वृक्षाचं काय होतं तर पोषण होतं. खूप छान पद्धतीने पुढे डॉक्टर काका या ठिकाणी म्हणतात की हा सदाची येई बहरा मधुमास तयासी बारा, की बाकीचे जे वृक्ष आहेत ते त्या ऋतूमध्ये फुलतात, फळतात, पण संसार वृक्ष जो आहे त्याच्यासाठी मात्र 12ही महिने वसंत ऋतूच आहे. म्हणजे कायम तो प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये फुललेलाच असतो, त्याला कधीही पडझड माहिती नाही असा हा आहे. कारण तृष्णेचं जे पाणी आहे, मनुष्याच्या वासना, इच्छा, आकांक्षा ह्या ज्या आहेत त्याचं पाणी जे आहे ते कधीच आटत नाही आणि म्हणून ते सतत त्या ठिकाणी फुललेलाच राहतो. सर्व जीवांना वासनेच्या संयोगाने जन्माला आलेल्या सर्व जीवांना जन्मापासून तर मृत्यूपर्यंत 5 विषयांचा अखंड ध्यास लागलेला असतो. म्हणजे 5 विषयातूनच आपल्याला सुखी होता येईल अशी या तऱ्हेची भावना जी आहे ती त्यांच्या मनामध्ये कायमची असते. आता गंगा जेथून निर्माण झाली त्याला आपण गंगोत्री असं म्हणतो. म्हणजे गंगेचं मूळ जे आहे ते हिमालयाच्या कुशीत आहे आणि त्याला गंगोत्री असं म्हणतो. तसं या नदीचं मूळ कुठलं आहे, आता या गंगोत्री प्रमाणे या ठिकाणी छान शब्द काकांनी त्याच्यासाठी योजलेला आहे, तो आहे विषयोत्री. विषयोत्रीची जी गंगा वाहते आहे म्हणजे ही जी नदी वाहते आहे त्याचा जन्म कुठून झालेला आहे तर जसा गंगोत्रीचा जन्म हिमालयाच्या कुशीतून आहे तसं अज्ञानाच्या पर्वताच्या कुशीतून या विषयोत्रीची नदी जी आहे ती वाहत चाललेली आहे. आणि पुढे ती कशावरून वाहत जाते तर इंद्रिय रूप प्रदेशावरून तिचं वाहन सतत सुरू आहे. म्हणजे इंद्रिय जे आहेत ते विषय सुखासाठी सतत बहिर्मुख झालेलीच असतात, म्हणून त्याच्या प्रदेशावरती वाहत आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. नंतर 5 विषय मन, बुद्धी हे जे आहे हे या वृक्षाला फुटलेले काय आहेत तर अंकुर आहे आणि त्यांनीच हा संसार वृक्ष जो आहे तो फोफावलेला आहे. संसार वृक्षाचं वर्णन या ठिकाणी चाललेलं आहे. नंतर त्याची हिरवीगार तांबडी अशी पानं कुठली आहेत तर श्रुती, स्मृती, न्यायादी शास्त्रात जे ज्ञान सांगितलेलं आहे ते जणू काही याचं हिरवीगार असणारी पानं आहेत. नंतर स्वर्ग, नरकादी लोक, नंतर कुत्रे, डुक्कर इत्यादी योनी म्हणजे 84 लक्ष जीव योनी ज्या आहेत व प्रेत योनी सारख्या अशुभ योनींच्या खिडक्या शाखाही या वृक्षावर आहेत. आता या खिडक्या शाखा म्हणजे कुठल्या तर इथं म्हटलेलं आहे की जे प्राणी मेल्यानंतर त्यांच्यावर अग्निसंस्कार होत नाहीत असे जे काही आहेत त्यांना सडक्या, कुचक्या फांद्या असं या वृक्षांवरच्या म्हटलेलं आहे. यज्ञ, ज्ञान, अनुष्ठान रूप नाना तपे जी आहेत ती या वृक्षावरील सुंदर लागलेली फुलं आहेत. नंतर जीवाच्या ठिकाणी जे माझं म्हणजे अहंता आणि ममता, मी आणि तू इत्यादी जी सतत जाणीव आहे त्या जाणीवा ज्या आहेत त्याच रसाने या संसार वृक्षाचं काय होत चाललेलं आहे तर पोषण होत चाललेलं आहे. नंतर 5 विषयाच्या माध्यमातून अनेक जे भोग या ठिकाणी मनुष्य प्राणी घेतो
ती जणू काही त्याला त्या वेळापुरती तरी मधुर अशी फळे त्या ठिकाणी वाटतात. पण या संसाराचं स्वरूप कसं आहे ते सांगताना इथं म्हटलेलं आहे की मुंगुसाला सर्पाचे फळ आहे, म्हणजे त्याचं अन्न जे आहे ते सर्प आहे, सर्पाला उंदीर व उंदराला धान्य. याप्रमाणे यांची जी आपापसात काय आहे तर धान्य मिळण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. नंतर माणसे जे आहेत ते धान्य खातात, कीटक जे आहेत ते माणसाला चावतात आणि ते जे कीटक माणसाला चावणारे आहेत ते कोळ्याच्या जाळ्यात मात्र स्वतः अडकून त्या ठिकाणी मरण पावतात. ज्याला जी पाहिजे ती फळे मिळण्याची व्यवस्था जी आहे ती या संसार वृक्षावर आहे. कारण जो ज्या पद्धतीचं क्रियामान करेल त्या पद्धतीने त्याला ते फळ जे आहे ते प्राप्त होतं. म्हणून जो जे वांछील तो ते लाहो असं या संसार वृक्षाचं काय आहे तर इथं त्याचं स्वरूप वर्णन केलेलं आहे. ज्याला जे पाहिजे ते या मनुष्य देहात आल्यानंतर तो प्राप्त करून घेऊ शकतो. जीवाच्या ठिकाणी जी तीव्र आशा म्हणजे वासना म्हणजे चकार लावून निर्माण झालेली इच्छा, लक्षात घ्यायचं की वासना कशी तयार होते तर ज्या इच्छा चकार लावून अंतःकरणामध्ये आमच्या राहतात त्याचं रूपांतर नंतर वासनामध्ये होतं. आणि या वासना पूर्ण करण्यासाठी जीवाला अतिशय कष्ट जे आहेत ते सोसावे लागतात आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. म्हणून तो सतत काही ना काहीतरी कर्म या ठिकाणी करत राहतो. आता आशा नावाची गोष्ट अशी आहे की तिला कितीही जरी प्राप्त झालं मिळालं तरी सुद्धा जे मिळालं ते त्या ठिकाणी त्याला कमीच वाटत राहतं. आणि म्हणून ही जी आशा आहे ती तृष्णेचं बोट धरून काय करते तर या संसार वृक्षाला अजिबात हलू देत नाही, तर घट्ट धरून ठेवते. आणि असे जे जीवात्मे आहेत ज्यांनी या आशा तृष्णा वासना कामना मनामध्ये घट्ट धरून ठेवलेले आहेत ते या संसार वृक्षावरून गळून पडतात परत येतात, गळून पडतात परत येतात. या पद्धतीने त्यांचं जीवन जे आहे ते पुनरपि जननम पुनरपि मरणम याप्रमाणे त्यांचं चालू राहतं. या वृक्षाच्या आधाराने कोण कोण राहतं तर या ठिकाणी स्वर्गाचंही घरटं आहे, नरकाचंही त्या ठिकाणी घरटं आहे, ब्रह्मदेवादी पक्षी सुद्धा त्या ठिकाणी राहणारे आहेत. म्हणून सुरुवातीलाच आपण म्हणलं की मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्वांनी आपापली घरटी जी आहे ती या संसार वृक्षावर बांधून ठेवलेली आहे. जीवाला सतत जी सुखदुःख होतात आणि त्या सुखदुःखातून त्याचा जे आरडाओरडा चाललेला असतो म्हणजे आनंद किंवा दुःख ह्यानी जे त्याचा आरडाओरडा चाललेला असतो तोच जणू काही या संसार वृक्षामध्ये घोंगावत चाललेला असा वारा आहे. म्हणजे त्याचाच आवाज त्या ठिकाणी सतत चाललेला असतो. सुंदर सुंदर या ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे की कोणी या ठिकाणी नृत्य शिकतं तर कोणी रागदारी शिकतं म्हणजे गाण्यामध्ये वरचढ होऊन जातं, तर काही ठिकाणी कुस्ती खेळली जाते, काही ठिकाणी अनेक खेळ खेळले जातात. आणि हे असे खेळ खेळत असताना काहींना भरपूर यश मिळतं तर काहींना अपयशाला सामोरं जावं लागतं. आणि यामध्ये मग ते रडणं ओरडणं किंवा आनंदाने हाय होई करणं या पद्धतीने सगळे आवाज त्या ठिकाणी करत राहतात. काही जण या ठिकाणी एकदम श्रीमंत होतात तर काही जण श्रीमंत असलेले एकदम गरीब सुद्धा या ठिकाणी होतात. आणि मग ह्या परिस्थितीमुळे अत्यंत व्याकुळ दशा जी आहे ती त्यांच्या चित्ताला प्राप्त होत जाते. असा अनेक आवाजांनी गाजणारा म्हणजे अनेक तऱ्हेचे जीव अनेक प्रकारचे आवाज काढत या अश्वत्थ वृक्षाला काय केलेले आहेत लटकून राहिलेले आहेत, बांधून ठेवले गेल्यासारखे झालेले आहेत. आणि हा जो वृक्ष आहे तो कामना कर्म आणि त्याला मिळणारं फळ ह्याच्या वादळाने काय करत असतो तर सारखा डोलत असतो. सतत जीवाकडून चाललेले वासनानुसारी कर्म आणि त्या कर्माला मिळणारे फळ ह्याच्या रूपाने तो हा संसार वृक्ष जो आहे तो सतत काय असतो तो डोलत राहतो. आणि अशा या अश्वत्थ वृक्षाला अधिष्ठान मात्र म्हणजे त्याचं मूळ मात्र कसं आहे तर निराकार असणारं परब्रह्म हेच त्याचं काय आहे अधिष्ठान आहे. या अश्वत्थ आधारू
परब्रह्म निराकारू सच्चिदानंद निर्विकारू तोचे असे. आता त्या मुळाचं वर्णन इथून पुढे या ठिकाणी सुरू आहे की तो कसा आहे, तर निराकार आहे, सच्चित आनंद रूप आहे. हे ब्रह्म कसं आहे, तर सच्चित आनंद रूप आहे. या 3 पदांनी त्याची ओळख जी आहे ती करून दिली जाते. आता सत म्हणजे काय, तर जे असतचे असे, असं समर्थ त्या सतला म्हणतात की पदार्थ निरपेक्ष अस्तित्व, याला सत असं म्हणतात. चित म्हणजे काय, तर व्यवहारामध्ये ज्ञान एखाद्याला झालं म्हटलं की कशाने झालं, कशाचं झालं, कोणाला झालं, कुठे झालं इत्यादी प्रश्न तुमच्या आमच्या समोर येतात. पण परब्रह्माच्या ठिकाणचं जे ज्ञान आहे ते मात्र कसं आहे, त्याला ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात, ज्ञातृ ज्ञेयाविहीन नुसदेची जे ज्ञान की या त्या ठिकाणी ज्ञातृ ज्ञेय ज्ञान इत्यादी त्रिपुटी नाही, तर अखंड असणारं असं हे ज्ञानघन तत्व आहे. म्हणून त्याला ज्ञेय निरपेक्ष ज्ञान असं म्हटलेलं आहे. नंतर चित, नंतर आनंद. आता आनंद म्हणजे काय, तर या ठिकाणी आपल्या समोर आहे की अनुकूल विषयांच्या साह्याने आपल्याला व्यवहारामध्ये आनंद मिळतो. पण या ठिकाणी तसं पदार्थ निरपेक्ष आनंद असं त्याचं वर्णन आहे की त्या ठिकाणी दुसरं कुठलेही विषय निरपेक्ष आनंद असा बाहेरून मिळणारा विषय नाही, तर निर्विषय असणाऱ्या त्या तत्वाचा अनुभव आल्यामुळे झालेला जो आनंद, तो आनंद त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून सच्चिदानंद रूप ब्रह्मच हा वृक्ष झाला आहे. आता काही ठिकाणी चिद्विलासवादाची मांडणी असते की त्याच्यातूनच ते सगळं काही झालेलं आहे, त्यामुळे ते तद्रूपच आहे. अनंत विश्वाचा पसारा आभास असे हा सारा, काही न तया आधारा एकच ब्रह्म. याचा हा जो प्रचंड असा विश्वाचा पसारा निर्माण झालेला तुम्हाला आम्हाला दिसतो, तो कसा आहे, तर ते इथं प्रत्यक्ष सांगत आहे की तो आभासमय आहे. न रूपमस्येह तथोपलभ्यते असं भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे की तुम्हाला आम्हाला तो जसा सत्यत्वाने भासतो तसा तो सत्यत्वाने निर्माण झालेला नाही, तर तो भासमय असणारा आहे. कशा पद्धतीचा भास, नेहमी आपण तुकाराम महाराजांचा अभंग त्यासाठी पाहतो की रज्जू सर्पापरी भासियले जगडंबर. रज्जूवर ज्याप्रमाणे सर्पाचा भास व्हावा त्याप्रमाणे ब्रह्मावर या जगताचा भास जो आहे तो सुरू झालेला आहे. कारण एकमेव अद्वितीय असं ब्रह्मच फक्त आहे आहे आणि आहे. ते परब्रह्म परिपूर्ण अतपूर्ण ततपूर्ण विश्वब्रह्म संपूर्ण एक रूप. आता संसार कसा आहे, तर आभासच आहे, भासमय आहे असं संसाराचं वर्णन. आणि ब्रह्म कसं आहे, तर परब्रह्म जे आहे ते पूर्ण आहे. त्याच्या सत्तेवर जरी जग निर्माण झालेलं दिसत असलं तरी त्याच्या पूर्णतेमध्ये यत्किंचित सुद्धा काहीही कमतरता निर्माण झालेली नाही. हे जग जरी कितीतरी युग दिसत राहिलं, भासत राहिलं, तरी सुद्धा त्याच्या पूर्णतेमध्ये काहीही कमतरता राहत नाही. आणि हे संपूर्ण जग जरी त्याच्यामध्ये परत विलीन झालं, प्रलय झाला या जगाचा, तरी सुद्धा त्या पूर्ण ब्रह्माला त्याचा काहीच तडा बसत नाही. मग ते जगत दिसण्यापूर्वीही पूर्ण होतं, जगत दिसायला लागलं तरीही पूर्ण आहे. आणि या जगताचा अत्यंत अभाव जरी निर्माण झाला, जगताचा प्रलय झाला, तरी सुद्धा ते पूर्णच पूर्ण आहे. पूर्णात पूर्ण मुदच्यते असं त्याचं स्वरूप आहे की जगतरूपी कार्य निर्माण झाल्यामुळे त्या ब्रह्मामध्ये यत्किंचित सुद्धा काहीही बदल किंवा परिणाम त्याच्यावर झालेला नाही. ते अखंड असणारं, अतपूर्ण ततपूर्ण, कायमचं पूर्ण रूपाने असणारच असं ते ब्रह्म आहे. आता अविद्या नाचवी बाणी तियेचे जल्पारंभणी दिसे ही सृष्टी देखणी मेघनगरी. की अविद्येमुळे मात्र ही जी सगळी सृष्टी आहे ती प्रत्येकाला कशी दिसते आहे, तर ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये ढग निर्माण झाल्यावर, मेघ निर्माण झाल्यावर आकाशामध्ये विविध असे रंग त्या ठिकाणी दिसायला लागतात आणि विविध आकार त्या ठिकाणी दिसायला लागतात, त्याप्रमाणे ज्याच्या त्याच्या कल्पनेप्रमाणे ज्याला त्याला ही सृष्टी दिसायला लागलेली आहे. अज्ञान अविद्या माया ज्ञाने जै जाती विलया तै आत्मज्योतीची किमया अनुभवा ये.
आता ह्या आत्मस्वरूप ज्योतीचं तुम्हाला आम्हाला ज्ञान केव्हा होऊ शकतं, तर ज्या वेळेला इथं म्हटलेलं आहे की अज्ञान, अविद्या, माया या सगळ्यांचा निराश होतो, त्यावेळेला त्या ब्रह्मज्योतीची, आत्मज्योतीची ओळख तुमच्या आमच्या चित्ताला होऊ शकते. आता माया काय, अविद्या काय, अज्ञान काय, प्रधान आणि शक्ती अशा 5 गोष्टींनी या मायेच्या शक्तीचं वर्णन केलेलं असतं. आता हे सगळं कसं आहे, तर अज्ञान म्हणजे जे तुम्हाला आम्हाला स्वरूपाकडे जाऊ देत नाही. हा विश्वाचा भासच तुम्हाला आम्हाला स्वरूपाची ओळख करून देण्याच्या आड येतो. कारण या विश्वामध्ये, या जगामध्ये, तुमच्या आमच्या निर्माण झालेल्या प्रपंचामध्ये आपण आसक्त वृत्तीने राहतो आणि तीच आसक्ती आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत जाऊ देत नाही आणि म्हणून त्याला अज्ञान असं म्हणतात. नंतर अविद्या म्हणजे काय, तर जी विद्येने नाहीसी होते. आता अविद्येचे 3 परिणाम जे आहेत ते तुम्ही आम्ही सतत त्या भ्रांतीमध्ये अडकत राहतो. त्या भ्रांती कुठल्या आहेत, ज्या अविद्यामुळे निर्माण झालेल्या आहेत. त्या 3 भ्रांती आपण सातत्याने पाहतो की देह तादात्म्य भ्रांती, जगत सत्यत्व भ्रांती आणि कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. भ्रांती म्हणजे जे जसं आहे तसं न दिसता काहीतरी त्याच्याऐवजी वेगळं दिसणं आणि जे वेगळं दिसतं ते सत्य आहे असं समजणं, याला भ्रांती असं म्हणतात, याला भ्रम असं म्हणतात. आणि साध्या व्यवहाराच्या भाषेत म्हणायचं झालं तर वेड लागलेला असं म्हणतात. आणि असे या अविद्येने वेडे झालेले असल्यामुळे आपल्याला आपल्या स्वरूपाची लवकर ओळख होत नाही. पण ती जर ओळख करून घ्यायची असेल तर सद्ग्रंथांचा अभ्यास आपण केला पाहिजे. एवढी मोठी ज्ञानेश्वरी आपल्या समोर लिहून ठेवल्यानंतर ज्ञानेश्वर माऊली त्या ठिकाणी म्हणतात, येथ अविद्या नाश हे स्थळ, मोक्षोपादान हे फळ, ही दोहीसी केवळ कारण ज्ञान. या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून तुमच्या आमच्या ठिकाणी नेमकं काय झालं पाहिजे, तर अविद्या जी आहे त्या अविद्येचा या ठिकाणी नाश झाला पाहिजे, निराश झाला पाहिजे. तरच आपल्याला मोक्ष सुखाचा अनुभव जो आहे तो येऊ शकतो. समर्थ रामदास स्वामी सुद्धा दासबोधाचं पूर्ण निरूपण झाल्यानंतर कुठलीही साधना पद्धती तुम्ही स्वीकारा, पण साधनेचं खरं फळ कशात आहे ते सांगताना म्हणतात, निर्गुण ब्रह्मते अंतरी बिंबले, की त्या निर्गुण परब्रह्माची ओळख होणं हेच त्या साधनेचं काय आहे, तर मुख्य असणारं फळ आहे. म्हणून आपण सुद्धा कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करत असताना हे जे फळ सांगितलेलं आहे ते आपल्या दृष्टीआड होऊ देऊ नये. इथं म्हटलंय की ह्या अज्ञान, अविद्या, माया. आता माया म्हणजे जी मुळातच नाही पण भासमान आहे. आता ही सगळी मायेचीच नावं आहेत, पण वेगळं वेगळं कार्यामुळे त्याला वेगळं वेगळं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून अज्ञान, अविद्या, माया, प्रधान आणि शक्ती, अव्यक्त इत्यादी तिचेच काय आहेत, तर नावं आहेत. आणि ते सगळं नाहीसं झाल्यानंतर आत्मज्योतीने जीवाचे कशामध्ये रूपांतर होते, तर लोखंडाचं जसं सोन्यात रूपांतर व्हावं परीस स्पर्शाने, तसं ज्याला आत्मज्ञानाचा स्पर्श झालेला आहे त्या जीवाच्या आयुष्याचं सोनं होतं. संसार झाला सफळ, की त्याचं त्या संसारात आलेल्याचं सार्थक त्या ठिकाणी होतं असं समर्थही आपल्याला सांगतात. पुढे म्हटलेलं आहे की ही आत्मज्योतीचे झळाळे, जगत सारेची उजळे, चित्त प्रवाहाचैने खळाळे, अशुद्ध क्षाळे. की आत्मज्योतीचा एकदा प्रवास म्हणजे एकदा प्रकाश पसरला म्हणजे क्षणभर जरी त्याचा जीवात्म्याला अनुभव आला तर त्या अनुभवामुळे त्याचं सगळं जीवन जे आहे ते उजळून निघतं. आता हा अनुभव येण्यासाठी गुरुकृपा सुद्धा आवश्यक आहे. हा अनुभव येण्यासाठी श्री गुरूंनी दिलेली साधना मनापासून करण्याची जी जबाबदारी आहे ती शिष्याने स्वीकारली पाहिजे आणि तन मन अर्पून त्यांनी ते साधना जी आहे ती केली पाहिजे. त्यावेळेला त्या गुरुकृपेमुळे हा आत्मज्योतीचा प्रकाश जो आहे तो त्याच्या क्षणभर का होईना पण अनुभवाला येतो आणि त्याचं सगळं जीवन जे आहे ते उजळून निघतं. आणि असं त्याचं सगळं जीवन उजळून निघाल्यानंतर त्या ज्ञानरूप अखंड प्रवाहामध्ये तो ज्या वेळेला राहतो त्यावेळेला त्याच्या चित्तातले सगळे मळ जे आहेत ते निघून जातात. कुठले कुठले मळ आहेत तर क्लेश, त्रिगुण, त्रिपुटी आणि द्वंद्व इत्यादी गोष्टींना या ठिकाणी मळ म्हटलेला आहे. आता क्लेश म्हणजे 5 प्रकारचे क्लेश,
की ज्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला त्रास होतो. असे 5 क्लेश जे आहेत ते सांगितलेले आहेत. अविद्या, अस्मिता, अभिनिवेश, राग आणि द्वेष. यातल्या राग आणि द्वेषाचा तुम्हाला आम्हाला अनुभव आहे. अविद्या म्हणजे आपण पाहतो की जिचे 3 परिणाम आत्ताच आपण पाहिले. अस्मिता म्हणजे देहरूपाने असणारी आपल्या ठिकाणची जाणीव. अभिनिवेश म्हणजे मी जन्मणारा, मी मृत्यू पंथाने जाणारा, ह्या पद्धतीचा तुमच्या आमच्या ठिकाणी असणारा अभिनिवेश. याला 5 क्लेश असं म्हटलेले आहे. आणि हे क्लेश शब्दातच दुःख नावाची गोष्ट ठेवलेली आहे. म्हणजे जे आम्हाला दुःख देतं ते कसं आहे, तर मळासारखं आहे. आणि तो मळ जो आहे तो आत्मज्योतीच्या दर्शनाने नाहीसा होतो असं सांगितलंय. 3 गुण सत्व, रज, तम यांनी आमचा स्वभाव बनलेला असतो. पण हा स्वभाव हे माझं मूळचं स्वरूप नाही, कारण हे 3 गुण अंतःकरणाला धरून राहतात आणि अंतःकरण रहित असं माझं मूळचं स्वरूप आहे. कारण ब्रह्माचं वर्णन करताना ते अमन आहे असं सांगितलंय. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आपल्या समोर अर्जुनाचं निमित्त करून ओवी ठेवलेली आहे. गुणत्रया ते अव्हेरी मी माझे हे न करी. या 3 गुणांच्या पलीकडे 3 गुणांचा उपयोग करून व्यवहार करायचा असतो. पण ते 3 गुण म्हणजे माझं स्वरूप आहे असं मात्र चुकून सुद्धा आपण आपल्याला समजून घेऊ नये. त्यानंतर त्रिपुटी ज्ञाता, ज्ञान, देय, कर्ता, क्रिया, कर्म इत्यादी ज्या त्रिपुटी आहेत त्याच्या साह्याने आपला व्यवहार चाललेला असतो. पण जो ज्ञाता आहे तोही चैतन्याच्या सत्तेवरच जे काय जाणायचं ते जाणतो. त्यानंतर जाणण्याची क्रिया जी त्याच्या ठिकाणी चाललेली असते ती सुद्धा चैतन्याच्या सत्तेवरच चाललेली असते. आणि तो जे काही जाणतो ते ज्ञेय स्वरूप जे त्याच्या समोर असतं ते सुद्धा चैतन्याच्या सत्तेवरच प्रकाशित झालेलं असल्यामुळे तिन्ही ठिकाणी चैतन्यच आहे असं ज्या ठिकाणी पूर्ण भाव होतो त्या ठिकाणी ही त्रिपुटी जी आहे ती मावळून जाते. व्यवहार त्रिपुटीच्या साह्याने होतो. पण ह्या 3 गोष्टी वेगळ्या नसून या तिन्हीच्या आतमध्ये एकच चैतन्य नावाचं तत्व आहे असं लक्षात असल्यामुळे कुठेही राग आणि द्वेष इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्या चित्तामध्ये राहत नाही. किंवा कमी जास्ती असे भाव सुद्धा कशाही विषयी त्याच्या चित्तामध्ये निर्माण होत नाही. सत्य सद्रूपतीची उपमा आणि नंतर द्वंद्वाचा उल्लेख केलेला आहे. आता सुख दुःख मुख्य द्वंद्व एकच आहे पण त्याचे परिणाम नंतर पुढे 3 दिलेले आहेत. ते कुठले आहेत तर लाभ हानी, जय पराजय आणि यश अपयश. हे सगळं काही कर्मातून निर्माण झालेलं असतं. कर्म इंद्रियांच्या द्वारे होतात. या इंद्रियांच्या द्वारे कर्म होण्याच्या मागे 3 गुणांची प्रेरणा त्या जीवाच्या ठिकाणी निर्माण झालेली असते. आणि हा सगळा जो पसारा आहे तो संसार वृक्षाचा असल्यामुळे संसार वृक्ष जसा अश्वत्थ आहे म्हणजे क्षणभरही स्थिर राहणारा नाही, तसं हे लाभ हानी इत्यादी प्रसंग सुद्धा क्षणभर सुद्धा स्थिर राहणारे नाही. म्हणून यशना माझे जैसे नाही अपयश तैसे ते पडती तैसे पडू दे फासे मी आणि माझे टाळू असं डॉक्टर काका एका काव्यामध्ये आपल्याला सांगतात की यश मिळालं तरी रामकृष्ण हरी. म्हणजे साधकाने कर्म करत असताना उत्कृष्टच करायचं आहे. अपयशासाठी कधीच कोणी कर्म करत नाही. पण जे कर्म आपण करतो त्याला या दोन्हीपैकी एक फळ जे आहे ते नक्की मिळणार आहे. आता ते फळ मिळण्याची व्यवस्था जी आहे ती माझ्या प्रारब्धाप्रमाणे इतरांचं निमित्त करून त्या ठिकाणी ते मिळणार आहे. हे जर मी लक्षात घेतलं तर यश आणि अपयश हे जीवाचं आहे. आत्मरूप मी काहीच करत नसल्यामुळे यश आणि अपयशाचा त्याच्याशी यत्किंचितही संबंध नाही. असं अपयश मिळालं तरी आणि यश मिळालं तरी अंतःकरण वृत्ती शांत ठेवता ज्याला येते त्याने आत्मज्योतीला काय आहे तर ओळखलेलं आहे. आता ह्या परब्रह्मावर हे कसं भासतं म्हणजे जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय हे कसं भासतं तर त्याला इथं डॉक्टर काकांनी उदाहरण मृगजळाचं दिलेलं आहे की सूर्य, उखरभूमी आणि रोहिणीचं मुहूर्त या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यावर जसं मृगजळ भासतं त्याप्रमाणे या ब्रह्मावर
जगत जे भासमान होत चाललेलं आहे ते मृगजळाप्रमाणे आहे. मृगजळामध्ये पाण्याचा भास जरी होत असला तरी त्या ठिकाणी पाणी जसं अजिबात नसतं, त्याप्रमाणे या जगताचा भास जरी होत चाललेला असला तरी जगत म्हणून सत्य काहीच नाही. तर जगत ज्याच्यावर भासतं असं ब्रह्म नावाचं तत्व जे आहे ते मात्र सत्य आहे. मृगजळ फसवी एकदा, माया ठकवी सर्वदा, जवन भेटे ज्ञानदा श्रुती माऊली. की मृगजळ जे आहे ते माणसाला एकदाच फसवतं, पण एकदा त्या मृगजळामागचं कारण लक्षात आलं की परत परत माणूस त्या ठिकाणी फसत नाही. पण माया नावाचं तत्व असं आहे की ते मात्र माणसाला सतत सतत काय करत राहतं तर फसवत राहतं. कुठपर्यंत फसवत राहतं तर जोपर्यंत तुम्हाला श्रुती माऊलीची ओळख झालेली नाही, जोपर्यंत संत संगतीमध्ये श्रवण घडलेलं नाही, जोपर्यंत श्री गुरूंकडनं साधना घेतलेली नाही, तोपर्यंत या माईक गोष्टी सत्यच आहेत असं आमच्या चित्ताला वाटत राहतं आणि तिच्या त्या वाटण्यामध्ये आम्ही सतत काय करत राहतो तर फसत राहतो. पण इथं म्हटलेलं आहे की घडान मृत्तिके परता, तरंगणीन जळातिता, तैसे जगत ब्रह्माची एकदा अनादी असे. की ज्याप्रमाणे माती वाचून घट नसतो, जळा वाचून तरंग नसतो, त्याप्रमाणे ब्रह्मा वाचून जगताचा भास सुद्धा नाही, हे लक्षात घ्यावं. आणि भासणाऱ्या जगाला बाजूला सारून न भासणारं पण असणारं असं जे ब्रह्म नावाचं तत्व आहे ते श्रुती माऊलीच्या अनुरोधाने जाणण्याचा जो काही प्रयत्न आहे तो आम्ही केला पाहिजे. इथं नचिकेताला सांगतायत की नाही विटे वीण भिंती, तैसाची आत्मा जगती, जगत तैची आत्मज्योती. हे नचिकेता, की विटे वाचून जशी भिंत उभी राहत नाही त्याप्रमाणे आत्म्या वाचून जगताचा भास सुद्धा होऊ शकत नाही. एवढेच नव्हे तर हे जगत आत्मरूपच आहे. आता जगत आत्मरूपच आहे म्हणजे नेमकं काय तर ज्याच्यावर जे भासतं त्याला दुसरी सत्ता नसते. आणि म्हणून हे जगत जे आहे ते कसं आहे तर आत्मरूपच आहे. आणि नचिकेता हेच ते जाणण्याचा काय आहे तर मुख्य विषय आहे. त्यानंतर सर्व नियामक प्राणरूप ब्रह्म असं दुसऱ्या श्लोकामध्ये आपल्या समोर ठेवलेलं आहे की हे जे सर्व जगत प्रत्ययाला येते ते प्राणस्वरूप ब्रह्मामुळे सचेतन होऊन गतिमान झाले आहे. ते अतिशय भयकारी असून उभारलेल्या वज्राप्रमाणे आहे. त्याला जे जाणतात ते अमर होतात. आता काही जण असं म्हणतात की कोणी म्हणे ब्रह्म नाही, असतेचेनी जगत होई, नाही ते जाणणे काही कैसेनी होये. की कोणी असं म्हणतात की ब्रह्म म्हणून खरोखरीच काहीच नाही, कारण सर्व जगत जे आहे ते असत पासून झालेलं आहे, प्रधानापासून झालेलं आहे असं काही जण म्हणत राहतात. पण जे मुळातच नाही त्याच्यापासून काही होणार कसं काय आहे हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही. शून्यापासून काहीही निर्माण होऊ शकत नाही. त्या शून्याला जशी काहीच किंमत नसते, पण त्याच्या मागे एक ठेवला की मग मात्र ते 10 या पद्धतीने आपल्या समोर प्रगट होतं. तसं या शून्याच्या मागे असणारं आत्मचैतन्य जे आहे ते या शून्याचं उल्लंघन करून साधकांनी जाणलं पाहिजे. तर या श्रुती माऊली गरजे, जग म्हणून आहे जे जे, ते ते जाणीजे ब्रह्माचैनी. की श्रुती माऊली असं जे असतपासून जगत निर्माण झालं किंवा जग जे आहे ते असत असणाऱ्या शून्यापासून निर्माण झालं असं म्हणतात. त्यांना ही श्रुती माऊली गर्जना करून सांगते. काय सांगते श्रुती माऊली तर जगत म्हणून जे काही तुम्हाला आम्हाला प्रत्यक्ष भासमान होत चाललेलं आहे त्याचा भास कशामुळे आहे तर परब्रह्मामुळेच ते गतिमान झालेलं आहे. एरवी त्याला दुसरी सत्ता नाही. जगती दिसे जी चेतना, तिला ब्रह्म अधिष्ठाना, असतला चेतनेची वल्गना करो नये. की जगामध्ये जे काही चैतन्य म्हणून तुम्हाला आम्हाला अनुभवाला येतं त्याला परब्रह्माचंच अधिष्ठान आहे. आणि म्हणून शून्यापासून झालं किंवा हे सगळं शून्य आहे असं बाष्कळ बडबड जी आहे ती आम्ही करू नये असं इथं आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे म्हटलेलं आहे की सशाचे शिंग कसे असतात तर सशाच्या शिंगामधून कितीही आवाज काढण्याचा प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी आवाज निघणं
शक्यच नसतं, त्याप्रमाणे कोणी शून्यापासून हे जग झालं असं म्हणायला लागलं तर ते तसं कधीच होणं शक्य नाही, हे या ठिकाणी लक्षात घ्यावं. असत जे मुळी नाही तेथे जगत कैसेनी होई. असत म्हणजे जे मुळातच नाही ते, म्हणजे मुळातच नाही ते, त्याच्यापासून काहीतरी कसं काय होणार आहे, होऊच शकत नाही. वांझेच्या मुलाला मुलगा झाला असं जर कोणी आपल्याला येऊन कानात सांगितलं तर त्याचा अर्थ काय होणार आहे. वांझ म्हणजे काय, की जिला मुलगाच नाही ती, आणि मग जिला मुलगाच नाही ती आजी झाली असं म्हटलं तर ते कसं काय हास्यास्पद होणार नाही का. तसंच या ठिकाणी हे आहे, सुरुवातीला तिथं म्हटलेलं आहे. आता या परब्रह्माच्या सत्तेवरच काय आहे, इथं परब्रह्म स्वरूपाला राजा म्हटलेलं आहे, आणि राजाच्या सत्तेमुळे जसे सगळे नोकर चाकर आपापलं काम व्यवस्थित करतात, त्याच्या भयाने कोणीही क्षणभर शांत बसू शकत नाही, त्याप्रमाणे या ब्रह्माच्या सत्तेवर चंद्र, सूर्य, प्राण इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या आपापलं काम करत चाललेल्या आहेत. प्राणा ब्रह्माची चेतना, कंपन गमनादी चोदना, तेची तयाचे नियमना भयस्वरूप. की प्राणाच्या ठिकाणी जी चलन वलन कंपन गमन इत्यादी करण्याची शक्ती निर्माण झालेली आहे त्याला ब्रह्माचीच काय आहे तर चेतना आहे, सत्ता आहे. आणि परब्रह्माच्या भयानेच ते सगळे ग्रह जे आहेत ते आपापल्या मार्गावर आकाशात सुद्धा व्यवस्थित चालतात. सूर्य समुद्र आपली मर्यादा ओलांडत नाही. चंद्र सूर्य नियमितपणे उगवतात आणि अस्ताला जातात. ध्रुव तारा जो आहे तो कायमचा आढळ आहे. हे जे सगळं नियमितपणे चाललेलं दिसत आहे हजारो वर्षापासून ते जसंच्या तसं चालताना दिसत आहे, याच्या मागे सत्ता कोणाची आहे तर त्या ब्रह्मरूप राजाची सत्ता सर्वांवर आहे. त्याच्या धाकानेच हे विश्व जे आहे ते आपल्या आपल्या मार्गाने चाललेलं आहे. आणि मानवाच्या वृत्ती संचिताचेनी ज्या होती त्या संचिताची गती ब्रह्माचेनी. की जे आपलं संचित आहे, संचित तैसी बुद्धी उपजे मनामध्ये असं आपल्यासमोर मांडणी आहे. ज्याचं जे संचित आहे त्याप्रमाणे त्याला आपल्या बुद्धीकडून प्रेरणा मिळत असतात. तर हे जे प्रेरणा मिळण्याचं काम चाललेलं आहे तेही त्या चैतन्याच्या सत्तेवरच, आत्म्याच्या सत्तेवरच चाललेलं आहे, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. तया प्रारब्धाची या प्रेरका साक्षी ते जाणीतो निका, तया जन्ममरणी सुटका सहजे होई. की त्या प्रारब्धाला प्रेरणा करणाऱ्याला साक्षी असं म्हणतात. आणि या साक्षीला जो जाणतो म्हणजे ईश्वर रूप असणाऱ्या साक्षीला जो जाणतो तो काय होतो तर जगत व्यवहार खेळ दाखविते ईश्वर रूपाने सर्व साक्षी होतो. त्याची जन्म मरणातून सुटका होते. जो ईश्वर रूप साक्षीला जाणतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ते आत्मतत्व मीच आहे असं त्या ईश्वराच्या आणि गुरुच्या कृपेने जाणतो, तो या जन्म मरणातून म्हणजे या संसार वृक्षावर परत परत घरटे बांधायला येत नाही, तर तो पूर्णपणे त्या परब्रह्मासारखाच होऊन राहतो. आता वर जसं सांगितलेलं आहे की प्राण त्याच्या सत्तेवर चालतात, तसं तिसऱ्या श्लोकामध्ये त्याच्या भीतीने अग्नी तप्त होतो, सूर्य प्रकाशतो, चंद्र त्या प्रकाशतो, इंद्र वायू व पाचवा जो मृत्यू तो पळत राहतो, आपापले कार्य करतो. की परब्रह्माचे भेणे ते रवीचे जाणे येणे, अग्नीचे होई जाळणे साकडे इंद्रा. हे सगळे देव ज्याला सूर्य इंद्र इत्यादी देवता आपण म्हणतो त्याही त्याच्या सत्तेवर कार्यरत आहेत. वायू ब्रह्मासी भीतो भिवून मार्गी पळतो, पळता पळता करतो नेमस्त कर्मे. की वायूचं जे वहन चाललेलं आहे तेही त्याच्या सत्तेवरच चाललेलं आहे. एकूणच काय तर सगळ्या भासमान होणाऱ्या या जगताला, इंद्रियांना, इंद्रियांच्या देवतांना, सगळ्यांना त्याचीच सत्ता आहे. पुढे चालून यम स्वतः सांगतात की अरे बाबा त्याच्याच भीतीने मीही जीवाचे आयुष्य संपल्यावर त्या त्या देहात प्रवेश करून त्यांचे प्राण जे आहे ते हरण करण्याचं काम मीही त्या परब्रह्माच्या सत्तेवरच, चैतन्याच्या सत्तेवरच करतो. आता एवढं निरूपण झाल्यानंतर
आत्मज्ञान न झाल्यास पुनर्जन्म मिळतो आणि आत्मज्ञान करून घेणारा जीवात्मा जो आहे तो ब्रह्मरूप होऊन राहतो, म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटतो. हा देह पडण्यापूर्वी जर ब्रह्म जाणता आले नाही तर या जन्म मरणधर्मी लोकांमध्ये पुन्हा शरीर धारण करावे लागते. आणि शरीर धारण करणं परत जन्माला येणं याला तुकाराम महाराज फजिती असं म्हणतात. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित. परमपूज्य मंदाताईंचं सुद्धा एक गीत आहे, त्यामध्ये त्या म्हणतात 1 2 3 4 5 5 20 रे, लक्ष लक्ष देह भोग किती भोगशील रे. याची आपल्याला लाज वाटली पाहिजे की मूळचं ब्रह्मरूप असून सुद्धा आपण मात्र या देहात येतो. वासना कुठेतरी आपल्या शिल्लक राहिलेल्या असतात, त्या वासना शिल्लक राहिल्यामुळे देह धारण करतो आणि देह धारण केल्यानंतर दुःख नको म्हणतो. आता जो जो या नरदेहात आलेला आहे तो पाप पुण्याची समानता झाल्यावरच जर इथं येत असेल तर त्याला पुण्याचं फळ म्हणून जसं सुख मिळणार आहे तसं पापाचं फळ म्हणून त्याला दुःख सुद्धा प्राप्त होणारच आहे. मग त्या ठिकाणी प्रतिकूलता जरी निर्माण झाली तरी अनुकूलता जीवनामध्ये निर्माण होऊ दे किंवा प्रतिकूलता जीवनामध्ये निर्माण होऊ दे, पण दोन्ही तऱ्हेच्या परिस्थिती जरी समोर आल्या तरी मनस्थिती मात्र अखंड परमार्थाला अनुकूल करून ठेवण्याची जी काही विचारशैली आहे ती या श्रुती माऊलीकडनं आणि श्री गुरूंकडनं तुम्ही आम्ही काय करून घ्यावी ते छान पद्धतीने समजून घ्यावी. आणि त्या पद्धतीने जर विचार करता आला तर बाहेरची परिस्थिती कशीही असू दे पण मनस्थिती मात्र आत्मस्थिती सांभाळण्यासाठी आपली सक्षम होऊन जाते. अगदी छोट्या छोट्या गोष्टी जीवनामध्ये अनुकूल प्रतिकूल सारख्या घडतच राहतात, पण प्रत्येक वेळेला जर माझं अंतःकरण मोडत असेल तर पूर्ण जीवन आनंदाचं कसं काय होणार आहे. आणि म्हणून अंतःकरणात निर्माण होणाऱ्या या भावभावनांच्या पलीकडे जाऊन जीवन जगण्याची कला साधने याला साधना असे म्हणतात. अशी साधनेची एक छान व्याख्या या ठिकाणी आपल्याला मिळून जाते. इथं म्हटलेलं आहे की ते स्वरूप स्वये जाणिता प्रत्यक्ष अनुभवा येता आरूढ त्यावरी होता नुरे बंध. की असं जे आत्मस्वरूप आहे ते जर जाणून आपण घेतलेलं असेल तर तो बंध अविद्या स्वरूप असून तो छेदण्यासाठी बुद्धीची कुऱ्हाड घेऊन तिच्या मुळावरच घाव घातला असता तो तुटतो. आता फार महत्वाचं इथं की बंध हा कसा आहे तर अविद्या स्वरूप आहे, म्हणजे भ्रांतीत अडकवणारा असा हा बंध आहे. आता तो छेदायचा असेल तर आता भ्रांतीत अडकणं म्हणजे चुकीच्या कल्पनांमध्ये अडकून पडणं. आता या चुकीच्या कल्पनातून अडकून पडायचं असेल तर त्यासाठी परब्रह्माची सतत कल्पना करून आम्ही त्या बंधातून सुटू शकतो. पण परब्रह्माविषयीची काहीच जाण नसेल तर या बंधामध्ये मात्र सतत अडकून पडणार आहे. म्हणून हा बंध छेदण्यासाठी कुऱ्हाड कुठली सांगितलेली आहे या ठिकाणी? बुद्धीची कुऱ्हाड. आता बुद्धीची कुऱ्हाड म्हणजे बुद्धीला विवेकाची धार जर लावता आली तर त्या विवेकाच्या जोरावर वैराग्याच्या जोरावरच या संसाराच्या बंधनातून तुम्ही आम्ही सुटू शकतो. एरवी त्या भगवंतांनी सगळ्यांना बुद्धी दिलेली आहे, मानव प्राण्याला ती जास्तीत जास्त दिलेली आहे. तिचा विकास करण्याचं सामर्थ्य सुद्धा या मनुष्य देहात आलेल्या जीवाला त्यांनी दिलेलं आहे. पण त्या बुद्धीचा जर आम्ही विनियोगच व्यवस्थित केलेला नसेल, तिला जर वळण व्यवस्थित लावलेलं नसेल तर तिच्या आतमध्ये व्यापून राहिलेला हा आत्मप्रकाश आम्हाला कधी अनुभवाला येणार आहे? आमची बुद्धी सारखी स्थूलामध्ये रमते आणि स्थूलामध्ये रमलेली जी बुद्धी आहे ती आत्मस्वरूपाचा वेध घेऊ शकत नाही. आणि म्हणून या बुद्धीला विवेक आणि वैराग्याच्या साह्याने तासून तासून सूक्ष्माचा वेध घेण्याची जी काय कला आहे ती कला तिला अवगत करून घ्यावी लागते. म्हणून प्राण जोवरी देही बुद्धी जो जागी राही आण तोवरी बाही जाणण्या ब्रह्म. की म्हणून देहात प्राण असेपर्यंत व बुद्धी स्वाधीन असेपर्यंत. आता ही बुद्धी स्वाधीन, बुद्धीला आपण नेहमी म्हणतो की बुद्धी कधी आपली कमकुवत होत राहते तर साठी बुद्धी नाठी. साठीला आल्यानंतर
ती बुद्धी जी आहे तिची शक्तीच मुळात कमी झालेली असते आणि आमच्या मनात तर असतं की परमार्थ हा साठीनंतर करण्याची गोष्ट आहे. आता बघा किती या ठिकाणी आम्हीच आमची फजिती करून घेतो असं विचार करून. उलट तारुण्यामध्ये परमार्थ करायचा असेल तर तारुण्यातच या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास आमचा झालेला असला पाहिजे. अन्यथा काय आहे, डोळे थकलेले असतात, त्यांना नीट अक्षर दिसत नाही, कानाने श्रवण आपल्याला वाचता येत नाही म्हणून दुसऱ्याकडनं श्रवण करायला जावं तर कानांना शब्द नीट ऐकू येत नाही. मुखाने रामाचं नाव घ्यावं तर सगळे दात पडलेले आहेत, त्यामुळे राम राम म्हणण्याऐवजी लांब लांब म्हणतो आणि तो राम आमच्यापासून कसा राहतो तर लांबच राहतो. याप्रमाणे साठीनंतर परमार्थ करायला सुरुवात केली तर ह्या प्रकारची फजिती तुमची आमची होऊ शकते. म्हणून तारुण्यातच या श्रुती माऊलीचा सुंदर पद्धतीने अभ्यास करावा आणि हळूहळू त्याचं चिंतन वाढवता वाढवता साठीनंतर जीवनमुक्तीचं सुंदर आयुष्य जे आहे ते तुम्हाला आम्हाला जगता यावं. पण तो प्रयत्न जो आहे तो आम्ही आधीपासून केला पाहिजे. परी जो ऐसे न करिता आयुष्य दवडी खाता पिता, या असा प्रयत्न न करता नरदेह जो आपल्याला प्राप्त झालेला आहे तो चवीढवीने जगण्यासाठी आणि खाण्यासाठी या पद्धतीने जर तो आम्ही घालवत असू तर या 84ची गर्ता ओढून घेई, की त्याला या 84 लक्ष जीवयोनी ज्या आहेत त्या परत परत त्या ठिकाणी भोगाव्या लागणारच आहेत. कारण वासना शिल्लक राहतात. अति खाणे अति पिणे, आता देह रक्षणासाठी खाणे पिणे आहे का खाण्यापिण्यासाठी देह आहे? जीवन व्यवस्थित चालावं म्हणून पैसा आहे का पैशासाठी पूर्ण जीवन आम्ही वाया घालवायचं आहे? या पद्धतीने सर्व तऱ्हेचा विचार करावा आणि कुठल्या वेळेला काय थांबलं पाहिजे हे लक्षात घेऊन नेटकं असं जीवन जगण्याचा जर आम्ही प्रयत्न केला तर परब्रह्म जे आहे ते ह्याच देही ह्याची डोळा तुम्हाला आम्हाला काय करता येतं, अनुभवता येतं. आता हा आत्मा कोठे कोठे कसा दिसतो त्याचं वर्णन या ठिकाणी आपल्या समोर केलेलं आहे. ते वर्णन करण्याचं कारण काय आहे तर नरदेह ही अत्यंत श्रेष्ठ योनी आहे हे आपल्याला पटवून देण्यासाठी या ठिकाणी या पुढच्या श्लोकात म्हणतात की भूलोकावर म्हणजे मृत्यू लोकावर आत्म्याचं दर्शन कसं होतं तर जितकं आरशासमोर उभं राहिल्यानंतर आपल्या देहाचं प्रतिबिंब आपण स्पष्टपणे पाहू शकतो तितक्या स्पष्टपणे या मृत्यू लोकामध्ये म्हणजे भूलोकामध्ये आत्म्याचं दर्शन इतक्या स्पष्ट पद्धतीने होतं. त्यानंतर बुद्धीमध्ये तो आत्मा जो आहे तो तितक्या स्पष्टपणे तुम्हाला आम्हाला जाणवतो. जितक्या स्पष्टपणे आरशामध्ये आपण आपला देह पाहू शकतो तितक्या स्पष्टपणे सुसंस्कृत झालेल्या बुद्धीमध्ये आत्मदर्शन तुम्हाला आम्हाला होऊ शकतं. आता या भूलोकी मानवा असे आत्मज्ञानी विसावा, इतरी भोगांचा गवगवा नानाविध, की इतर भोग जे आहेत ते भोगण्याच्या मागे नरदेहात आलेल्या जीवात्म्याने लागूच नये. तर नरदेहाला त्याग योनी असं म्हणतात. इतर योनीतल्या जीवांना भोगांचा त्याग करण्याचं सामर्थ्य किंवा जाणीव अजिबात नसते, पण नरदेहात आलेला जीवात्मा मात्र विवेकाच्या जोरावर वैराग्याच्या जोरावर अनेक गोष्टींचा त्याग करू शकतो. याला आत्मज्ञान संपन्न व्हायचा आहे तो त्या पद्धतीने जगू शकतो. आता मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला असेल, अशी खूप सुंदर नाथ महाराजांची एक ओवी आपल्यासाठी स्पष्ट मार्गदर्शन करणारी आहे की मनुष्य देहातच फक्त आत्मज्ञान जे आहे ते तो जीवात्मा संपादन करू शकतो, इतर ठिकाणी नाही. येथे बुद्धीचे दर्पणी आत्मा दिसे स्पष्टपणी विरागे आभासा बुझावणी जेव्हा होय, की भूलोकावर मानव जन्मामध्ये बुद्धिरूप आरशामध्ये स्पष्ट असं आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे आत्मज्ञान होऊ शकतं, पण त्याला विरक्तीचं म्हणजे वैराग्याचं बळ जे आहे ते मात्र त्या जीवात्म्याला कमवावंच लागतं, तरच त्याच्यातल्या चिदाभासाला त्या आत्म्याचं दर्शन होतं म्हणजे आत्मज्ञान होतं. स्वप्नी जे जे दिसे ते जागृती येता नासे आत्मदर्शन का तैसे पितृलोकी. आता पितृलोकामध्ये जे आत्मदर्शन होतं ते अस्पष्ट होतं. जसं
तुम्हाला आम्हाला जागृतीमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट कळतात, पण स्वप्नामध्ये त्या जशा अस्पष्ट असतात, तसं पितृलोकात जर आत्म्याचं दर्शन घ्यायचं असं आम्ही म्हणू तर त्या ठिकाणी ते दर्शन अस्पष्ट आहे. जीवा भोगांची लोभे पितृलोक जै लाभे, तेथे चित्ताची क्षोभे न दिसे आत्मा. की जीवाला भोगासक्तीमुळेच पितृलोक मिळतो. मृत्यू लोकातून परत तो पुढच्या ह्याच्यात जातो, तो पितृलोकामध्ये जातो. कारण पितरांच्या ठिकाणी त्याला अत्यंत काय असते, ओढ असते, त्यांच्यामध्ये त्याचा जीव अडकलेला असतो. आणि म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग आपल्या समोर आहे, नावडे जन धन माता पिता गणगोत. की त्याच्या चित्ताला आता एका भगवंताशिवाय काहीच आवडत नाही, तो आत्मज्ञानापर्यंत जातो. आणि कुठंतरी काहीतरी एखादी अंतःकरण वृत्ती कोणाच्या ठिकाणी अडकून पडलेली असेल तर जिथं ती अडकलेली आहे तिथं तो जाऊन पोहोचतो. म्हणजे ज्याची पितरांमध्ये अंतःकरण वृत्ती अडकलेली आहे त्याला पितृलोक मिळतो. आणि पितृलोकामध्ये चित्त जे आहे ते भोगासक्तच असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा चित्त जे आहे ते स्थिर नसतं. आणि स्थिर चित्ताला आत्मज्ञान होतं, अस्थिर चित्ताला होऊ शकत नाही. नंतर नाना तारांगणीचे जळी मुखदर्शन खेळी मिळे, तैसा गंधर्व लोकांचे स्थळी आत्मा दिसे. की सतत तरंग उठणाऱ्या पाण्यामध्ये जर आपण नदीच्या काठावर समुद्राच्या काठावर उभे आहोत, त्या पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं, पण सतत उठणाऱ्या लाटा तरंग ह्याच्यामुळे ते प्रतिबिंब जे आहे ते क्षणात दिसतं, क्षणात मोडून जातं. त्याप्रमाणे गंधर्व लोकांच्या ठिकाणी सुद्धा आत्मदर्शन जे आहे ते अतिशय कसं असतं तर अस्पष्ट असतं. कारण गंधर्वांच्या ठिकाणी कसं आहे तर नृत्य गायन दुःख, नृत्य गायन हे सतत चाललेलं असतं. म्हणजे सतत देहसुखाचा अनुभव जो आहे, इंद्रिय सुखाचा अनुभव त्या ठिकाणी सतत चाललेला असतो. त्यामुळे त्या ठिकाणी दुःख नावाची गोष्ट नसतेच आणि विवेक सुद्धा त्या ठिकाणी जागृत होऊ शकत नाही. म्हणून तिथलं आत्मदर्शन जे आहे तिथं ते अतिशय अस्पष्ट असतं. ब्रह्मलोकाच्या ठिकाणी आत्मदर्शन जे आहे ते मृत्यू लोकाप्रमाणेच स्पष्ट होतं. हे जरी खरं असलं तरी सुद्धा ब्रह्मलोकापर्यंत पोहोचण्यासाठी साधकाला जी आहे ती अत्यंत दृढ तपश्चर्या जी आहे ती करावी लागते. उपासनेचे त्या ठिकाणी अपार कष्ट घ्यावे लागतात आणि बिनचूक अशा उपासना त्या ठिकाणी जीवाला कराव्या लागतात. म्हणून प्राण जोवरी कुडी बुद्धीही जागी फुडी, तोवरी करी धडपडी जाणण्या ब्रह्म. आणि म्हणून या ठिकाणी यमदेव आपल्याला समजावत आहेत की म्हणून जोपर्यंत देहात प्राण आहे आणि बुद्धी ठिकाणावर आहे, दोन गोष्टी आपल्या समोर सांगितल्या आहेत की देहामध्ये प्राण आहे आणि बुद्धी ठिकाणावर आहे, तोपर्यंत आत्मज्ञानाच्या प्राप्तीची काय केली पाहिजे, तातडी केली पाहिजे, धडपड केली पाहिजे. बाकी अनेक गोष्टीसाठी माणूस धडपड करतो, पण स्वरूप जाणण्यासाठी जर धडपड केली तर त्याला येणारं फळ हे निश्चित आत्मज्ञानाचं असणार आहे. आणि ती धडपड जी आहे तीच या नरदेहात आलेल्या जीवात्म्यानी केली पाहिजे. 6व्या श्लोकापासून पुढच्या मंगळवारी. जय जय रघुवीर समर्थ.